आणि आता बातमी अशोक खरातची आहे। ईडीकडून बंधू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे। खरातच्या ईशान्येश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी सुद्धा पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एसआयटी अधिकाऱ्यांसोबतच ईडी पथकाने सुद्धा संयुक्तरित्या ही कारवाई आता सुरू केली आहे। बंधू खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे। तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर चौथ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे। अनेक दिवसांपासून भोंदू खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे। ईडी कडूनही भोंदू खरातच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे। ईशान्येश्वर मंदिर आणि नाशिक कार्यालय यासह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते। प्रॉपर्टी जमा करण्यामागील उद्देश काय, काही प्रॉपर्ट्यांमध्ये पार्टनर का लावले याचाही तपास केला जातोय। बंधू अशोक खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा समोर आलाय। शक्तीपीठ महामार्गावरील आणखी एका गावात जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी गावात 3.25 कोटींची जमीन आहे। तर 11 एकरपेक्षा जास्त जमीन पत्नीच्या नावाने खरेदी करण्यात आली आहे।